काय करायचं. जमतंय का? जमतंय बघा ना, तिथला प्लॉट पाहिलं ना तुम्ही, एकदम सुपर होते. शेतात थोडे छोटे छोटे कोली आहेत, त्याच्यामुळं थोडासा वेळ जातोय, पण ते भारी झालंय पलीकडचं एक एकर, लय सुपर. आणि कसं प्लांटेशन बघा ना शेट एक सारखं आहे आणि गळी तर एकदम एक सारखं, साईज एक सारखं. आता हे असं काही कसं करणार? आता ते शेट कडेला आलं ना सर, ते त्याच्यामुळे ते उपडतंय. हे जो प्लॉट आहे ना सर, तुम्ही थोडं मध्ये गेल्यावर तुमच्या लक्षात येईल. अच्छा अच्छा. एकदम मध्ये म्हणजे गेल्यावर सुरुवातीला एक माणूस लागतो मागे, फक्त टॉप आहे ना, पाणी सोडताना. नाही आता आणि पाणी पाणी सोडताना काही अडचण नाही, काय एक सारखं येणार पाणी, आता गाडून जाते ना व्यवस्थित. किती घेतात तासाचे का कसं आहे? ते आता एकरी घेतात 13,500 रुपये. 13,500 सहा माणसांचं आहेत का? ही 6 माणसं आणि यंत्रणा त्यांची. आणि माग मग एक माणूस आपला टॉप आहे आणि रोपं उपटायला 2 जण ते लागतात. आणि तशी लागवड करायला खर्च किती येतो? लागवड करायला आता 700 रुपये जातात आणि 150 रुपये साधारणपणे गाडी भाडं जातं, म्हणजे 800-850 रुपये. एकरला खर्च किती येतो? एकरी 16-17 हजार रुपये खर्च येतो मॅन्युअली. आणि हे होऊन परत लाईट गेली, लाईट टेक्निकल गेली, गोष्टी माणसं आल्यात, आली, माणसं रोप वेळेत मिळालं नाही, बारीक आलं. मशिनरी किती पैसे घेतात? मशिनरी 13,500. 13,500 रुपये एकर. टाइम थोडस होतो, एक एकरला साधारण 1 दिवस जातो, पण प्लांटेशनही चांगलं होतं आणि रोपाची बचत होती. बरोबर. रोपाची बचत होती. तर हे 2 ओळीतलं अंतर अर्धा फूट आहे का? हे 5 फुटाचं आहे हे मधलं, हे आता साधारणपणे 5 बाय 5 इंचाचं असेल. 6 इंचावर असेल. 6 त्याला पाणी कधी लगेच भरायचं ना? लगेच आता एकसारखी यंत्रणा सुरू आहे. एकसारखी लागवड होती. एकसारखी कांद्याची साईज पण होती. साईज बोरीला गेल्या वर्षी लागवड केली ना, एकसारखे कांदे निघले. त्याच्यामुळं मग मी यावर्षी थोडंसं मनावर घेतलं, माणसंही मिळाला. बरं, चांगलं आहे. पण मशीनची कॉस्ट जास्त असेल. पण कॉस्ट आता ते काय अजून किंमत आपण जास्त त्याच्यात असेल. काही घुसलो नाही. आता सध्या फक्त लागवडीचं आहे. थोडं अजून तंत्रज्ञान त्यातलं प्रगत होण्याची गरज आहे. वेट वगैरे अजून ह्या गोष्टी नंतर ओळख चालवल्यानंतर हळूहळू ते आता थोडंसं अपडेट करणार. आणि आपल्या भौगोलिक रचनेत आपल्याकडं काय होतंय, क्षेत्र कमी आणि त्याच्यामुळे मग प्लॉटिंगला अडचण येते. त्याला सरळ जर प्लॉट असेल 2-3 एकरचा मोठा चांगलं निघतं आणि व्यवस्थित प्लांटेशन. एकसारखी लागवड होते. चालेल, चला मग. ठीक आहे, शुभेच्छा. तरी उन्हीने त्रास दिला शेट ह्या वर्षी आपल्याला. चांगलं आहे. किती महिने 16 महिने झाले तेव्हा का ते उन्हीने खाल्लं तुमच्या हातात. 16 महिने झाले आपला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.